एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मी नवी मुंबई महापालिका व शहर अभियंता विभागामार्फत मी नवी मुंबईतील तमाम जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो। तसेच या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान केलं त्यांना मानवंदना देतो। यावर्षी आपल्याला ज्ञातच आहे की नवी मुंबई महापालिकेला स्वच्छता लीगमध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे आणि पर्यायानं आपण यावर्षी सुद्धा तिसऱ्या क्रमांकावर आहोत। पुढील वर्षी आपण पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी आपण प्रयत्न करूया। त्यासाठी आम्हाला पूर्ण नवी मुंबई जनतेचं साथ लागेल। यावर्षी शहर अभियंता विभागामार्फत आपण 3-4 मोठे प्रोजेक्ट हाती घेणार, त्याच्यामुळे जनतेला पर्यायाने पर्यावरणपूरक असे फायदा होईल। त्याच्यामध्ये आपण कचऱ्यापासून वीज निर्मिती व गॅस निर्मिती, तसेच यावर्षी आता नवीन एअरपोर्ट सुरू होईल, पर्यायाने वाहनांची वर्दळ वाढेल, त्यामुळे प्रदूषणामध्ये परत वाढ होऊ शकते। त्या दृष्टीने पर्यावरणावर आपल्याला खूप काम करायचं आहे आणि म्हणून आम्ही पर्यावरण अहवाल बनवणे, त्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे हे काम हाती घेतलेलं आहे। तसेच आपण नवी मुंबईतील जनतेला किंवा पर्यायाने मुलांना ज्यांना क्रीडा सुविधेचा लाभ घ्यायचा आहे अशांसाठी आपण प्रत्येक नोडमध्ये क्रीडा संकुल उभारण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्या दृष्टीने आमचं आता निविदा थोड्या दिवसात जाहीर होतील आणि त्याच्यामुळं मुलांना त्याचा फायदा होईल। परत एकदा मी सर्व जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो।